नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील फर्स्ट क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. एक्सप्रेस दी फॉलोइंग सर्किट्स. पहा, येथे आपल्याला एक सर्किट दिलेलं आहे. हे सर्किट आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये हे सर्किट आपल्याला लिहायचं आहे. अँड राईट इनपुट आउटपुट टेबल, म्हणजे आपल्याला ट्रूथ टेबलप्रमाणे इनपुट आउट टेबल पण तयार करायचा आहे त्या सिम्बॉलिक फॉर्मचा. पहा, आता हे सर्किट आहे. सर्किट म्हणजे काय असते पहा, ही एक बॅटरी आहे. सपोज ही बॅटरी आहे. जी मोठी लाईन असते ती प्लस असते आणि जी लहान लाईन असते ती मायनस असते. बॅटरीला हे वायरिंग आहे आणि हे एल म्हणजे येथे लॅम्प लावलेला आहे. तर येथे एक स्विच आहे. पहा, याप्रमाणे स्विच दिलेला आहे. हे एक स्विच आहे सपोज आणि हे एक स्विच आहे. प्लसकडून सप्लाय जाणार आहे, पूर्ण सर्किटला फिरेल. आता येथे स्विच आहे आणि हे पण स्विच आहे. हे काय आहे? स्विच. हे पण स्विच आहे, हे पण स्विच आहे. सपोज S1 हे पहिलं स्विच आणि हे दुसरं आहे S2. तर आता सप्लाय कसा जाईल? या स्विचमधून जाईल, या स्विचमधून जाईल आणि लॅम्प लागेल. बरोबर आहे. हे स्विच कसं आहे? क्लोज आहे. क्लोज म्हणजे काय? हे स्विच क्लोज आहे. क्लोज म्हणजे ऑन, म्हणजे हे स्विच क्लोज आहे. आपल्याला ओपन दिसत आहे, असं ओपन दिसत आहे, परंतु हे याच्यावर असं आपण टच केल्यानंतर काय होईल? ते क्लोज होईल. बरोबर आहे. म्हणजे आपण ओपन दाखविणार आहोत, परंतु ते क्लोज आहे म्हणून आपल्याला कन्सिडर करायचं आहे. हे क्लोज आहे, हे पण क्लोज आहे. क्लोज आहे म्हणजे ऑन आहेत. जर ऑफ असेल तर येथे आपण डॅश लिहिणार. S1 डॅश, S2 डॅश. पहा, जर डॅश आला तर हे स्विच ओपन आहे. कधी डॅश असेल तर, म्हणजे हे स्विच सध्या कसं आहे? येथे काहीच लिहिलेलं नसेल, S1 आणि S2 असेल, डॅश लिहिलेला नसेल, तर हे स्विच म्हणजे ऑन आहे म्हणून आपण कन्सिडर करायचं आहे. पहा, दिसायला हे ओपन दिसत आहे, परंतु ते क्लोज आहे म्हणून समजायचं. क्लोज म्हणजे ऑन आणि ओपन म्हणजे काय? ऑफ. ओपन असेल तर ऑफ असेल ते स्विच. ऑफ असेल त्यावेळी येथे डॅश लिहिलेला असणार आहे, डॅश. पहा, येथे S1, S2 आणि S3 तीन टाईपचे स्विच आहेत. तर आता येथे डॅश नाही आहे. पहा, येथे डॅश नाही, डॅश नाही आहे. त्यामुळे हे सर्व स्विच कसे आहेत? क्लोज आहेत. क्लोज आहेत म्हणजे ऑन आहेत, सर्व चालू आहेत, सर्व ऑन आहेत. तर आता पहा, हे स्विच क्लोज आहे म्हणजे येथून सप्लाय जात आहे. हे पण स्विच क्लोज आहे म्हणजे दोन्ही पण ऑन आहेत. ऑन आहे म्हणून हा लॅम्प काय होईल? लागणार आहे. बरोबर आहे. समजा हे स्विच ऑन आहे, त्यावेळेस हा मार्क नसायला पाहिजे, डॅश येत नाही. पहा, दोन्ही स्विच ऑन असल्यामुळे हे स्विच ऑन आहे म्हणजे टेकलेलं आहे याला. बरोबर आहे. म्हणजे सप्लाय पुढे जात आहे. हे पण ऑन आहे, सप्लाय पुढे जाईल आणि लॅम्प लागणार आहे. हे कसे आहेत? S1. पहा, S1साठी आपण P घेऊ. आपल्याला स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे P म्हणजे काय लिहिणार आपण? P म्हणजे आपण काय लिहिणार? स्विच S1 इज क्लोज. हे क्लोज आहे, ऑन आहे. P स्टेटमेंट घेतलेलं आहे आपण. Q स्टेटमेंट, स्विच S2 इज क्लोज. याप्रमाणे आपल्याला स्टेटमेंट लिहायचे आहेत. S1साठी P घ्यायचा आहे, S2साठी Q घ्यायचा आहे आणि S3 असेल तर आपल्याला R घ्यायचा आहे. आता पहा, एका लाईनमध्ये आहेत म्हणजे कसे आहेत? सिरीजमध्ये आहेत. हे स्विच आणि हे स्विच एका लाईनमध्ये आहे, हॉरिझॉन्टल लाईनमध्ये, म्हणजे सिरीजमध्ये आहेत. सिरीजमध्ये आहे म्हणजे यातून सप्लाय जायला पाहिजे, हे ऑन असायला पाहिजे, तर पुढे सप्लाय जाईल. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही ऑन असतील तरच लॅम्प लागणार आहे. म्हणजे S1 म्हणजे P घेतलेला आहे आपण, आणि हे S2 म्हणजे Q घेतलेला आहे. P अँड Q म्हणजे सिरीजमध्ये असेल तर आपल्याला अँड सिम्बॉल वापरायचा आहे. बरोबर आहे. हे ऑन दोन्ही ऑन असेल तरच लॅम्प लागणार आहे. म्हणजे सिरीजमध्ये असेल तर आपल्याला अँड हा सिम्बॉल घ्यायचा आहे सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना, आणि एकाखाली एक असतील. सपोज हे एक स्विच आहे आणि त्याखाली दुसरं एक स्विच आहे आणि
इथे अशी बॅटरी आहे आणि इथे लॅम्प आहे याप्रमाणे. आता हे एक स्विच आहे S1 आणि हे आहे S2. S1साठी P घेणार आपण आणि S2साठी Q घेणार, बरोबर आहे. तर आता हे दोन्ही कसे आहेत, एकाखाली एक आहेत, म्हणजे पॅरलल आहेत एकमेकांना. येथे कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत, एका हॉरिझॉन्टल लाईनमध्ये आहेत, परंतु हे कसे व्हर्टिकल लाईनमध्ये आहेत. हे पॅरलल आहेत. हे स्विच ऑन असेल म्हणजे क्लोज असेल, हे पण क्लोज असेल. दोन्ही ऑन असतील तर लॅम्प लागणार आहे. S1साठी P घेणार आपण आणि S2साठी Q घेणार, बरोबर आहे. S1साठी P आणि S2साठी Q घेणार. दोन्ही ऑन असेल तरी लॅम्प लागेल, परंतु एक ऑन आहे एक ऑफ आहे. सपोज हे ऑफ आहे आणि हे ऑन आहे. ऑफ असेल तर काय होईल, येथे S1 डॅश येईल, बरोबर आहे. S1 डॅश ऑफ आहे म्हणजे S1 डॅश येणार आहे. हे ऑफ आहे, हे ऑन आहे. एक ऑफ एक ऑन तरी पण लॅम्प लागणार आहे, कारण सप्लाय असं जाईल आणि लॅम्प लागेल. दोन्ही ऑन असतील तरी लॅम्प लागेल, एक ऑन असेल तरी लॅम्प लागेल, किंवा हे ऑन असेल हे ऑफ असेल तरी पण लॅम्प लागणार आहे. म्हणजे हे ऑन असेल तरी लागतोय किंवा हे ऑन असेल तरी लागतोय. दोन्ही ऑफ असेल तरच लागणार नाही, बरोबर आहे. म्हणजे ऑर हे किंवा हे, त्यासाठी ऑर म्हणजे S1 ऑन किंवा S2 ऑन, दोघांपैकी एक जरी ऑन असेल तरी लॅम्प लागणार आहे, बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, जर असे सिरीजमध्ये असतील तर आपल्याला अँड हा सिम्बॉल वापरायचा आहे, आणि असे एकाखाली एक असतील तर आपल्याला ऑर हा सिम्बॉल वापरायचा आहे. पहा आता आपण ट्रूथ टेबल करताना T आणि F या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, बरोबर आहे. ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूसाठी T आणि फॉल्ससाठी F, बरोबर आहे. येथे आपल्याला काय करायचं आहे, इनपुट आउटपुट टेबल करताना Tसाठी 1 घ्यायचं आहे, म्हणजे T ऐवजी आपल्याला 1 घ्यायचं आहे, आणि इन्स्टेड ऑफ F आपल्याला 0 घ्यायचं आहे. Tला रिप्लेस करायचं आहे 1ने आणि Fला रिप्लेस करायचं आहे 0ने. पहा आता आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व करू. पाहायचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, 3 प्रकारचे स्विच आहेत. हे सपोज P आहे, हे Q आहे, म्हणजे स्टेटमेंट P, S1 इज क्लोज, S2 इज क्लोज, R म्हणजे S3 इज क्लोज, बरोबर आहे. हे S1 म्हणजे P, बरोबर आहे. परंतु हे दोन कसे आहेत, याप्रमाणे लाईनमध्ये आहेत. लाईनमध्ये असेल तर आपण काय करणार, अँड वापरणार, बरोबर आहे. एका लाईनमध्ये असेल तर आपण अँड वापरणार, आणि एकाखाली एक असतील तर ऑर वापरणार. या P1 खाली हे दोन आहेत म्हणजे ऑर आहे, बरोबर आहे. परंतु हे दोन कसे आहेत, एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे इथे ब्रॅकेट करू आपण Q अँड R. पहा याप्रमाणे सिम्बॉलिक फॉर्म तयार होईल. आता आपल्याला याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे. पहा याचा आन्सर कसं लिहायचं, S1 S2 आणि S3 3 स्विच आहेत, बरोबर आहे. 3 टाईपचे आहेत. लेट स्टेटमेंट घेऊ आपण P. स्टेटमेंट काय घ्यायचं आहे, S1 इज क्लोज, स्विच S1 इज क्लोज. Q स्टेटमेंट घेऊ आपण, स्विच S2. P घ्यायचं S1ला, Q घ्यायचं S2ला, इज क्लोज्ड, क्लोज म्हणजे ऑन. R स्टेटमेंट स्विच S3 इज क्लोज. पहा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे आपल्याला. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट. गिवन सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, इज. S1साठी P घेतलेला आहे आपण. Pच्या खाली हे दोन आहेत, म्हणजे हे यांच्यामध्ये ऑर येणार आहे, परंतु या दोघांमध्ये अँड येणार आहे. पहा S1 म्हणजे P, नंतर एकाखाली एक आहेत म्हणून ऑर, परंतु हे दोन एका लाईनमध्ये आहेत म्हणजे सिरीजमध्ये आहेत, Q अँड R याप्रमाणे. आता आपल्याला काय करायचं आहे, इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुट टेबल 3 स्टेटमेंट आहेत पहा इथे, P Q R, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आपण पाहिलेलं आहे ट्रूथ टेबल करताना 8 रोज करावे लागतील. एक रो जास्त करायचं आहे. हे सर्व आपण
ट्रूथ टेबलच्या वेळेस पाहिलेलं आहे. फक्त येथे टी ऐवजी 1 घ्यायचा आहे आणि एफ ऐवजी 0 घ्यायचा आहे. 3 स्टेटमेंट आहेत पी क्यू आर, पी क्यू आर, पी क्यू आर. क्यू अँड आर ही व्हॅल्यू काढू आपण. क्यू अँड आर. नंतर पी ऑर. पहा पहिले व्हिडिओ पहा तरच तुमच्या लक्षात येईल ट्रूथ टेबलचे वगैरे, नाहीतर हे काही समजणार नाही. पहा क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपल्याला सर्किट दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. परंतु क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे, त्यावरून आपल्याला असं सर्किट तयार करायचं आहे. पी क्यू आर. पहा आपण काय करतो, टी 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 टी, एफ 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 एफ, 4 टाइम्स, 2 टाइम्स, 1 टाइम्स अल्टरनेट. बरोबर आहे. येथे टी ऐवजी 1 घेणार. पहा टीला रिप्लेस करायचं आहे आपल्याला 1ने आणि एफला रिप्लेस करायचं आहे आपल्याला 0ने. म्हणजे 4 टाइम्स टी तर 4 टाइम्स 1 येणार आहे, 4 टाइम्स एफ तर 4 टाइम्स 0. येथे 2 टाइम्स 1, 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 1, 2 टाइम्स 0, 1 0 1 0 अल्टरनेट 1 0. बरोबर आहे. आता क्यू अँड आर. पहा एक लक्षात ठेवा, अँडसाठी आपण रूल पाहिलेला आहे. टी अँड टी असेल तरच आपण काय लिहितो, टी लिहितो. बरोबर आहे. अँडमध्ये टी अँड टी असेल तरच टी. ऑरसाठी एफ ऑर एफ असेल तरच एफ येईल. टी अँड टी असेल तरच टी, एफ ऑर एफ असेल तरच एफ. टी ऐवजी 1 म्हणजे 1 अँडमध्ये दोन्ही 1 1 असतील तरच 1 घ्यायचं आपल्याला, अदरवाईज 0 घेणार आपण. येथे 0 0 दोन्ही 0 0 असतील ऑरमध्ये तरच आपण 0 घेणार, अदरवाईज 1 घेणार. आता अँड आहे म्हणजे 1 अँड 1 असेल तरच 1 घ्यायचं आपल्याला. क्यू अँड आर या दोघांमध्ये 1 1 असेल तरच 1 घेणार आपण, 1 1 असेल तरच 1 घेणार, अदरवाईज 0. बाकीच्या सर्व रिडिंग 0 येणार आहेत. आता पीचा कॉलम, हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. ऑरसाठी दोन्ही 0 असतील तरच 0 घ्यायचा, नाहीतर 1 घ्यायचा. मग आपल्याला पहा दोन्ही 0 असेल, दोन्ही 0 असतील तरच 0 घ्यायचा आहे. दोन्ही 0 येथे आहेत, येथे आहेत, येथे आहेत तरच 0 घ्यायचा आहे, अदरवाईज 1. बाकीच्या रिडिंग सर्व 1 येणार आहेत. याप्रमाणे हा झालेला आहे इनपुट आउटपुट टेबल. नेक्स्ट पहा सेकंड नंबरचं सर्किट याप्रमाणे आहे. येथे डॅश आहे, S1ला डॅश आहे म्हणजे हे स्विच ऑफ आहे. बरोबर आहे. S1साठी आपण पी घेणार. पहा लेट पी स्टेटमेंट स्विच S1 इज क्लोज. आपल्याला स्टेटमेंटमध्ये सर्व क्लोज लिहायचे आहेत. क्लोज म्हणजे ऑन आहे. क्यू स्टेटमेंट घेऊ आपण. स्विच S2, स्विच S2 इज क्लोज. S1 म्हणजे पी घेतलेला आहे आपण, असं लिहायचं नाही आहे, फक्त समजण्यासाठी लिहित आहोत. S2 म्हणजे क्यू घेतलेला आहे आपण. बरोबर आहे. S1 डॅश आहे. S1 डॅश म्हणजे हे कसं आहे, ऑफ आहे. हे ऑन आहे. S1ला आपण ऑन घेतलेलं आहे. ऑनचे अपोजिट ऑफ आहे. म्हणजे पी असेल तर हे काय होईल, नॉट पी होईल, निगेशन पी होईल. डॅश असेल तर आपल्याला निगेशन अप्लाय करायचं आहे. हे पण S2 डॅश आहे. S2साठी क्यू घेतलेला आहे, डॅश असल्यामुळे हे नॉट क्यू असेल. बरोबर आहे. निगेशन क्यू. पहा निगेशनचं इथे स्टेटमेंट लिहायची गरज नाही. पी आणि क्यूच्या अपोजिट म्हणजे निगेशनच असणार आहे, त्यामुळे 2च लिहिण्याची गरज आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट. गिवन सर्किट इज. सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, हे 2 एका लाईनमध्ये आहेत, आडवे आहेत. बरोबर आहे. म्हणजे यांच्यामध्ये अँड येणार आहे. परंतु या 2ला हे 2 ऑरमध्ये आहेत, एका खाली एक आहेत. या दोघांमध्ये अँड येईल. बरोबर आहे. या दोघांमध्ये अँड येणार आहे, परंतु ही लाईन आणि ही लाईन एका खाली एक आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये ऑर येणार आहे. म्हणजे कसं होईल पहा, निगेशन पी हे एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे दोघांमध्ये अँड येणार आहे. क्यू. बरोबर आहे. ब्रॅकेट केला आपण. हे आता याच्या खाली हे आहेत म्हणजे ऑर.
पॅरलल असेल तर ऑरमध्ये काय आहेत, हे दोन आहेत, परंतु दोन आडवे असल्यामुळे एका लाईनमध्ये असल्यामुळे अँड येणार. ऑर S1साठी P अँड निगेशन Q. पहा याप्रमाणे येणार आहे. किती सिंपल आहे. पहा असं लिहू नका, फक्त समजण्यासाठी आपण लिहिलेलं आहे. आता इनपुट आउटपुट टेबल म्हणजे ट्रूथ टेबल तयार करायचा याचा. इनपुट आउटपुट टेबल. P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत. R नाही आहे. P आणि Q असेल तर आपण 4च रो करतो, बरोबर आहे. एक रो जास्त करतो आपण इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी. P येथे Q. P आणि Q निगेशन आहेत का? निगेशन Qचं आहे, Pचं पण आहे. लगेच निगेशनचे कॉलम करून घ्यायचे. निगेशन P आणि निगेशन Q. पहा P Q निगेशन P निगेशन Q चे कॉलम आपल्याकडे आहेत. म्हणजे हा कॉलम तयार करता येईल आपल्याला निगेशन P अँड Q. निगेशन P अँड Qचा हा कॉलम तयार करू. हा कॉलम तयार करू P अँड निगेशन Q. P अँड निगेशन Q. त्यानंतर या दोघांचा आपल्याला ऑर घेता येईल. हा कॉलम आहे, हा कॉलम आहे, दोघांचा ऑर घेऊ आपण. हा कॉलम दोघांचा ऑर म्हणजे निगेशन P अँड Q. याचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला P अँड निगेशन Q बरोबर. पहा दोन स्टेटमेंट आहेत. TTFFच्या ऐवजी आपण काय घेणार, टीला रिप्लेस करणार 1ने आणि Fला रिप्लेस करणार 0ने. येथे 1 0 1 0 बरोबर आहे. ट्रूथ टेबल जर तुम्हाला तयार करता येत असेल तर हे खूप सोपं आहे. निगेशन Pचा कॉलम हा आहे, त्याचं निगेशन म्हणजे 1ला 0 करणार. 1ला 0, 0ला 1, 0ला 1. ज्याप्रमाणे Tला F करतो आपण त्याप्रमाणे येथे 1ला 0 करणार. निगेशन Qचा कॉलमचा अपोजिट. 1चं 0 होईल, 0चं 1, 1चं 0, 0ला 1 होईल. याप्रमाणे आता निगेशन P म्हणजे हा कॉलम आणि अँड घ्यायचं आहे Q बरोबर हा कॉलम. दोघांचा अँड घ्यायचा आहे. अँडसाठी रूल कोणता आहे? अँडसाठी TT असेल तरच T म्हणजे 1 अँड 1 असेल तरच 1 घेणार आपण. आणि ऑरसाठी रूल कोणता आहे? 0 ऑर 0 असेल तरच आपण 0 घेणार. अँडसाठी दोन्ही 1 1 असेल तरच 1. दोघांमध्ये आपल्याला 1 1 असेल तरच 1 घ्यायचं आहे. येथे 1 आणि 1 आहे तरच 1 घेणार आपण, अदरवाईज 0. तसं नसेल तर बाकीचे रेडिंग 0. आता अँड आहे P आणि निगेशन Qचं. P आणि निगेशन Q. हे निगेशन Qचा कॉलम, Pचा कॉलम. दोघांचा अँड घ्यायचा आहे म्हणजे 1 1 असेल तरच 1. येथे 1 1 आहे तरच 1 येईल, अदरवाईज 0. बाकीचे रेडिंग आपल्याला 0 मिळणार आहेत, बरोबर आहे. आता हा कॉलम आणि हा कॉलम दोन कॉलमचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. या दोन कॉलमचा ऑर घ्यायचा आहे. ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच 0, अदरवाईज 1. दोन्ही 0 आहेत तरच आपण 0 घेणार. दोन्ही 0 आहेत तरच 0, अदरवाईज 1. बाकीचे रेडिंग 1 येतील. याप्रमाणे इनपुट आउटपुट टेबल तयार झालेलं आहे. नेक्स्ट थर्ड सर्किट. पहा याप्रमाणे सर्किट आहे तर याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. पहा हे आडव्या लाईनमध्ये आहेत, बरोबर आहे, सिरीजमध्ये आहेत, परंतु हे दोन पॅरलल आहेत. म्हणजे हे याला सिरीजमध्ये आहे परंतु हे दोन पॅरलल आहेत आणि पूर्ण हे याला पॅरलल आहेत. पहा S1साठी P घेणार आपण. S1ला P असं सर्किटमध्ये लिहू नका, फक्त समजण्यासाठी लिहितो आपण. S1 म्हणजे P घेणार. S2 म्हणजे Q घेणार आपण. S2 डॅश आहे. S2ला आपल्याला Q घ्यायचं आहे परंतु S2 डॅश असल्यामुळे निगेशन Q घेणार आपण. S2 डॅश म्हणजे निगेशन Q होईल. डॅश असेल तर निगेशन. S3 म्हणजे R घेऊ आपण. S3 डॅश म्हणजे निगेशन R होईल. पहा R आपण S3साठी घेतलेला आहे त्यामुळे निगेशन R S3 डॅशसाठी येणार आहे. डॅश असेल तर नॉट घ्यायचं आपल्याला. पहा याचा आन्सर लेट P स्टेटमेंट स्विच S1 इज क्लोज. स्विच S1 इज क्लोज. 3 प्रकारचे आहेत त्यामुळे PQR. स्विच S2. S1साठी P,
S2साठी Q इज क्लोज. पहा S2 क्लोज आहे म्हणजे S2 डॅश काय असणार आहे, ओपन असणार आहे म्हणजे निगेशन Q येणार आहे. बरोबर आहे, निगेशन Q. आणि R स्विच S3. पहा हे R आहे म्हणून समजून घ्या. मला असा काढायची सवय आहे, तुम्ही असाही काढू शकता. स्विच S3 इज क्लोज. दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज. दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, P. परंतु आता आडवं जात आहोत. बरोबर आहे, या स्विचकडून या स्विचकडे जाताना असं आडवं जावं लागत आहे, हॉरिझॉन्टल. म्हणजे सिरीजमध्ये P अँड. बरोबर आहे, हे दोन्ही कसे आहेत, पॅरलल आहेत. निगेशन Q पॅरलल असल्यामुळे ऑर येणार आहे आणि R हे दोन्ही पॅरलल आहेत. बरोबर आहे. आता याचा एक ब्रॅकेट करू आपण, कारण ही पूर्ण हॉरिझॉन्टल लाईन झालेली आहे. ही एवढी हॉरिझॉन्टल लाईन या दोघांना पॅरलल आहे, एकाखाली एक आहे. बरोबर आहे, पॅरलल असेल तर ऑर येणार आहे आणि यामध्ये काय येईल, अँड येणार आहे या दोघांमध्ये, कारण हॉरिझॉन्टल आहेत ते. निगेशन Q सिरीजमध्ये असल्यामुळे निगेशन Q अँड निगेशन R. याप्रमाणे सिम्बॉलिक फॉर्म येईल. बरोबर आहे, एवढ्या ब्रॅकेटला कसा पॅरलल आहे, हा पूर्ण ब्रॅकेट ह्या दोघांना पॅरलल आहे. आता आपण इनपुट आउटपुट टेबल तयार करू. पहा इनपुट आउटपुट टेबल येथे लिहा. इनपुट आउटपुट टेबल पहा 3 टाईपचे स्टेटमेंट आहेत, P Q R. 4 टाइम्स 1 4 टाइम्स 0, 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0, 4 2 का 1 4 2 1 0 1 0 1 0 1 0. याप्रमाणे निगेशन Q आहे. निगेशन P आहे का, नाही, फक्त निगेशन Q आहे. निगेशन Q, तो निगेशनचा कॉलम लगेच करून घ्यायचा. Qचं निगेशन 1ला 0 होईल, 1ला 0 1 1 0 0 1 1. बरोबर आहे, Qचं अपोजिट केलं आपण. आता Rचा कॉलम आहे, निगेशन Qचा पण आहे, दोघांचा आपण ऑर घेऊ. म्हणजे निगेशन Q ऑर R हा कॉलम घेऊ. निगेशन Q ऑर R या दोघांमध्ये ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे, 0 ऑर 0 असेल तरच 0 घेणार आपण. ऑरला दोन्ही 0 असेल तरच 0 घ्यायचं आपल्याला. दोन्ही 0 असेल तरच 0, दोन्ही 0 असेल तरच 0, अदरवाईज 1. तसं नसेल तर 1 घेणार ऑरसाठी. आता हा कॉलम झाला, हा कॉलम करू. निगेशन Rचा पण कॉलम पाहिजे आपल्याला. येथे निगेशन Rचा आपण कॉलम केलेला नाही आहे, येथे करून घेऊ आपण. या निगेशननंतर Rचा कॉलम केला नाही आपण, निगेशन Rचा येथे करू आपण. आता निगेशन Rचं निगेशन म्हणजे 0 1 1 0 1 0 1. Rचं निगेशन केलं. आता आपण हा कॉलम करू, निगेशन Q अँड निगेशन R. निगेशन Qचा कॉलम हा आहे, निगेशन Rचा कॉलम हा आहे. दोघांचा आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडसाठी दोन्ही 1 1 असेल तरच 1, 1 अँड 1 असेल तरच 1. अँडसाठी दोन्ही 1 1 असेल तर 1, दोन्ही 1 1 आहे येथे तरच 1. या दोन कॉलममध्ये दोन्ही 1 1 आहे येथे तरच 1 येईल, अदरवाईज 0. बाकीच्या रीडिंग आपल्या 0 येतील. बरोबर आहे. आता P अँड एवढा कॉलम घेऊ. बरोबर आहे, P अँड निगेशन Q ऑर R हा पूर्ण ब्रॅकेट. Pचा कॉलम आणि निगेशन Q ऑर Rचा कॉलम, निगेशन Q ऑर Rचा कॉलम, निगेशन Q ऑर R हा कॉलम. दोघांचा आपल्याला काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे.
अँडसाठी 1 1 असेल तरच 1, या दोनमध्ये 1 1 असेल तरच 1, येथे 1 1 आहे तर 1 येईल, 1 1 1, अदरवाईज 0. निगेशन क्यू निगेशन आर हा पण कॉलम आहे आपल्याकडे आणि हा पण कॉलम आहे. दोघांचं आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही 0 0 असेल तरच 0, या दोघांचं ऑर दोन्ही 0 0 असेल तर 0, 0 0 असेल तर 0, दोन्ही 0 0 आहेत 0, दोन्ही 0 0 0, अदरवाईज 1. याप्रमाणे येथे पूर्ण हा पूर्ण सिम्बॉलिक फॉर्म येथे येणार आहे. पी अँड क्वेश्चन नंबर 4, S1 S2 आणि S3 तीन टाईपचे स्विच आहेत, बरोबर आहे. S1साठी P घेऊ आपण, S2साठी Q घेणार, S2ला Q घेतलेला आहे आपण, S1 डॅशला S1ला P आहे म्हणजे S1 डॅशला काय होईल, निगेशन P होईल. S3साठी R घेऊ. तीन प्रकारचे आहेत P Q R. आता हे दोन पॅरलल आहेत, हे सिरीजमध्ये आहे आणि हे दोन पॅरलल आहेत, परंतु तिन्ही पण कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. म्हणजे हा ब्रॅकेट येणार आहे, त्याला अँडमध्ये हे आहे, त्याला अँडमध्ये हा ब्रॅकेट. आता सोल्युशन लेट P स्टेटमेंट आहे, स्विच S1 इज क्लोज, स्विच S1 Pसाठी S1 घ्यायचा आहे, Qसाठी S2 घ्यायचा आहे आणि Rसाठी S3 घ्यायचा आहे. S1 इज क्लोज. यांचे निगेशन आपल्याला लिहिण्याची गरज नाही. P म्हणजे काय, स्विच S1 इज क्लोज. जर निगेशन P असेल तर आपण निगेशन ॲड केल्यामुळे येथे S1 डॅश होईल. म्हणजे स्विच कसा असेल ते क्लोजच्या अपोजिट असणार आहे, ओपन असेल. Q स्टेटमेंट आहे, स्विच S2 इज क्लोज, S2 इज क्लोज्ड. R स्टेटमेंट, स्विच S3 इज क्लोज. सिम्बॉलिक फॉर्म इज, सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, हे दोन पॅरलल आहेत म्हणजे ब्रॅकेट करू आपण, पॅरलल आहेत P आणि Q. पॅरलल असेल तर ऑर घेतो आपण, म्हणजे P ऑर Q. परंतु हे दोन याला आडवे आहेत, ओरिजिंटल आहेत म्हणजे सिरीजमध्ये आहे, म्हणजे इथे अँड येईल. Q म्हणजे S2 म्हणजे Q, बरोबर आहे. परंतु पुढचे पण स्विच कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत म्हणजे अँड, परंतु ते दोन स्विच कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणजे इथे ब्रॅकेट करू आपण, S3 आणि S1 डॅश म्हणजे R आणि निगेशन P. R पॅरलल आहेत म्हणजे ऑर निगेशन P. किती सिंपल झालेलं आहे. आता आपल्याला इनपुट आउटपुट टेबल तयार करायचं आहे. इनपुट आउटपुट टेबल, PQR तीन स्टेटमेंट आहेत, 1 1 1 1 0 0 0 0, 1 1 0 0 1 1 0 0, 1 0 1 0 1 0 1 0, बरोबर आहे. आता निगेशन आहे का, निगेशन Pचं आहे, निगेशन Pचा कॉलम निगेशन करायचा आपल्याला, म्हणजे 0 0 0 0 1 1 1 1 होईल, बरोबर आहे. आता हा कॉलम तयार करू P और Qचा, P और Q. ऑरसाठी रूल कोणता आहे, दोन्ही 0 असेल तरच 0, दोन्ही 0 असेल तरच 0. येथे 2 0 आहेत, येथे 2 0 आहेत तरच 0, अदरवाईज 1. आता एवढा कॉलम करू, हा कॉलम केला त्याबरोबर ॲड करू आपण P और Q अँड Q करू. म्हणजे हा कॉलम आणि Qचा कॉलम,
दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी रूल कोणता आहे? दोन्ही 1 असेल तरच 1. अँडसाठी 1 अँड 1 असेल तरच 1 करणार आपण. ऑरसाठी 0 ऑर 0 असेल तरच आपण 0 करणार, अदरवाईज त्याचं उलटं करायचं. मग अँड घ्यायचं आहे, दोन्ही 1 1 असेल तरच 1, दोन्ही 1 1 आहेत रीडिंग तरच 1. येथे आहे पण येथे नाही आहे, येथे आहे, येथे पण आहे, अदरवाईज 0. एवढाही कॉलम आहे आपल्याकडे. हा एक कॉलम तयार करू आपण आर ऑर निगेशन पीचा. आर ऑर निगेशन पीचा. आर म्हणजे पूर्ण नंतर आपल्याला या दोन कॉलमचं अँड घेता येईल. बरोबर आहे. आर म्हणजे हा कॉलम, निगेशन पी म्हणजे हा कॉलम. दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी 0 0 असेल तरच 0. 0 0 आहे दोन्ही कॉलमच्या रीडिंग तरच 0. 0 0 आहे 0, अदरवाईज 1. आता एवढा पण कॉलम आहे आपल्याकडे आणि हा पण आहे. दोघांचा अँड घेऊ, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा अँड घ्यायचा आहे. म्हणजे पी ऑर क्यू अँड क्यू हा कॉलम, त्याचं अँड घ्यायचं आहे आपल्याला आर ऑर निगेशन पी बरोबर. या दोन कॉलमचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी दोन्ही 1 1 असेल तरच 1. 1 1 आहे 1, दोन्ही 1च्या रीडिंग आहेत तरच 1 येईल. इथे पण 1 येईल, अदरवाईज 0. बाकीच्या रीडिंग 0 येतील आपल्या. टेक्स्टबुकमध्ये आन्सर चुकीचं दिलेलं आहे. सर्किट आपल्याला ज्याप्रमाणे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण इनपुट आउटपुट टेबल तयार केलेलं आहे. परंतु टेक्स्टबुकमध्ये आपल्याला येथे निगेशन आर आहे. निगेशन आर. निगेशन आर म्हणजे येथे काय असायला पाहिजे? S3 डॅश असायला पाहिजे, परंतु आपल्याला येथे S2 डॅश दिलेला आहे. जर आपण हे रीडिंग घेतली तर मॅच होईल, परंतु दिलेल्या सर्किटनुसार आपण इनपुट आउटपुट टेबल तयार केलेला आहे. हे आन्सर चुकीचं आहे टेक्स्टबुकमध्ये. येथे आपल्याला क्यू दिलेल्या सर्किटप्रमाणे येथे क्यू येत आहे, परंतु निगेशन आर दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये. दिलेल्या सर्किटप्रमाणे आपण आन्सर काढलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. याप्रमाणे सर्किट आहे. S1 आणि S2 दोन टाईपचे स्विच आहेत. S1साठी P घेऊ आपण, म्हणजे S1 डॅशला निगेशन P घ्यावं लागेल. S2 डॅश, S2साठी आपण Q घेणार आहोत, म्हणजे S2 डॅश निगेशन Q होईल. डॅश असेल तर निगेशन लावायचं त्या दिलेल्या स्विचला. इथे S1साठी P घेतलेला आहे आपण. बरोबर आहे. असं लिहू नका, फक्त समजण्यासाठी आपण लिहित आहोत. हे याला पॅरलल आहे, परंतु हे दोन सिरीजमध्ये आहेत. हे दोन सिरीजमध्ये आहेत, हे दोन सिरीजमध्ये आहेत, परंतु हे याला पॅरलल आहेत, हे याला पॅरलल आहेत. लेट P स्टेटमेंट स्विच S1 इज क्लोज. S1 इज क्लोज. S असा लिहायचा आणि बॉटममध्ये 1 लिहायचा, किंवा बॉटममध्ये 2, बॉटममध्ये 3 याप्रमाणे. असं S1 असं लिहायचं नाही. स्विच S1 इज क्लोज. Q स्टेटमेंट आहे स्विच S2 इज क्लोज. निगेशन P आणि निगेशन Q लिहिण्याची गरज नाही, कारण P आणि Q म्हणजे काय आहे आपण लिहिलेलं आहे. निगेशन P आणि निगेशन Q त्याचे अपोजिट असतील, म्हणून निगेशन P आणि निगेशन Q लिहिण्याची पण गरज नाही. आता सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट. S1 म्हणजे काय? P. बरोबर आहे. Pला हे दोन कसे एका खाली एक आहेत, म्हणजे पॅरलल आहेत. पॅरलल असेल तर आपण ऑर घेतो. बरोबर आहे. परंतु हे दोन कसे एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे त्याला अँड घेणार आपण. निगेशन P अँड निगेशन Q. हे दोन आता याला पॅरलल आहेत, म्हणजे ऑर घेणार आपण. P आणि Q दोघांमध्ये काय येईल? अँड येईल. P आणि Q दोघांमध्ये अँड येईल, कारण ते सिरीजमध्ये आहेत.
हे याला पॅरलल, हे याला पॅरलल, तिन्ही पण एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत. आता आपण इनपुट आउटपुट टेबल तयार करू. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. 1 1 0 0 दोन स्टेटमेंट असेल तर टी टी एफ एफ लिहितो आपण. त्याप्रमाणे इथे 1 1 0 0, येथे 1 0 1 0. निगेशन आहेत का? निगेशन पीचं पण आहे, निगेशन क्यूचं पण आहे. लगेच कॉलम करून घ्यायचे. निगेशन पी, निगेशन क्यू. पीचं निगेशन 0 0 1 1, क्यूचं निगेशन 0 1 0 1. आता हा कॉलम तयार करू. निगेशन पी, निगेशन क्यू दोघांचं अँड घ्यायचं आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यू. पीचा निगेशन, क्यूचं निगेशन दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी दोन्ही 1 1 असेल तरच 1 घ्यायचं आहे. दोन्ही 1 1 असेल तरच 1 येथे आहे, त्यामुळे 1 घेतलेला आहे आपण. बाकीच्या रीडिंग 0 येतील, अदरवाईज 0. आता एवढा कॉलम आहे आपल्याकडे, एवढा कॉलम करता येईल आपल्याला. आता या कॉलमचं पी बरोबर ऑर घेऊ आपण. हा कॉलम पी बरोबर ऑर घ्यायचा आहे. हा कॉलम दोघांचं ऑर, ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच 0, दोन्ही 0 असेल तरच 0 येईल, बरोबर आहे, अदरवाईज 1. इथे कॉलम आपण काय केलेलं आहे, पी ऑर घेतलेला आहे या कॉलम बरोबर. निगेशन पी अँड निगेशन क्यू बरोबर. एवढा कॉलम आहे आपल्याकडे. आता पी अँड क्यू घेऊ आपण, म्हणजे दोघांचं आपल्याला नंतर काय घेता येईल, ऑर घेता येईल. पी अँड क्यू. पीचा कॉलम, क्यूचा कॉलम दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी दोन्ही 1 असेल तरच 1, दोन्ही 1 1 आहेत, 1 घेतलेला आहे आपण. बाकी दोन्ही ठिकाणी 1 नसल्यामुळे अदरवाईज 0, बाकीचे रीडिंग 0. 1 1 असेल तरच 1, नसेल तर 0 घेणार आपण. आता हा कॉलम आहे आपल्याकडे, हा कॉलम पूर्ण आहे आपल्याकडे, आणि हा पण कॉलम आहे. दोघांचा ऑर घेऊ, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच 0 घेणार आपण. इथे पूर्ण आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहून घेणार. अँड निगेशन क्यू, त्याचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला, पी अँड क्यू बरोबर. या दोन कॉलमचा ऑर, ऑरसाठी दोन्ही 0 पाहिजे तरच 0, दोन्ही 0 आहेत का, आहेत तरच 0, अदरवाईज 1. याप्रमाणे इनपुट आउटपुट टेबल येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 पहा. याप्रमाणे सर्किट आहे, याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. जी मोठी लाईन असते ती प्लस असते, जी लहान लाईन असते ती मायनस असते. प्लसकडून सप्लाय जातो, पूर्ण सर्किटला फिरणार आहे, इकडे असा लॅम्पकडे येणार आहे. पहा आता S1 म्हणजे P घेऊ आपण, S2 म्हणजे Q घेऊ, आणि S3 म्हणजे R घेणार आहोत. S2 आहे, S2 म्हणजे Q आहे, S3 म्हणजे R आहे, आणि S1 म्हणजे P आहे. सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे आपल्याला. लेट P स्टेटमेंट S1 स्विच S1 इज क्लोज. Q स्टेटमेंट स्विच S2 इज क्लोज. PQR switch S3 is close. Symbolic form of given circuit. Given circuit is symbolic form काय होईल, हे दोन्ही पॅरलल आहेत म्हणजे ऑर येईल, या दोघांमध्ये ऑर येणार आहे, पॅरलल आहेत, या दोघांमध्ये ऑर येईल, पॅरलल येईल. परंतु हे दोन पॅरलल याला सिरीजमध्ये आहेत, हे दोन पॅरलल याला सिरीजमध्ये आहेत. म्हणजे या दोघांमध्ये ऑर येईल, या दोघांमध्ये ऑर येईल, या दोघांमध्ये ऑर येईल, परंतु या दोघांमध्ये या दोघांमध्ये अँड येणार आहे, कारण सिरीजमध्ये आहेत. या दोघात अँड येईल, बरोबर आहे. सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, पी और क्यू होईल.
पी ऑर क्यू पॅरलल आहेत, एकाखाली एक आहेत म्हणजे ऑर येणार आहे. परंतु आता हे अँड क्यू आणि आर, क्यू ऑर आर हे पॅरलल आहेत परंतु एका लाईनमध्ये आहेत म्हणून अँड येणार आहे आर आणि पी म्हणजे आर ऑर पी. हे दोन पॅरलल आहेत, एकाखाली एक आहेत, हे दोन एकाखाली एक आहेत, हे दोन एकाखाली एक आहेत म्हणून ऑर आलेला आहे. परंतु ही जोडी आणि ही जोडी कशी आहे, एकाच लाईनमध्ये आहे, सिरीजमध्ये आहे म्हणून अँड आलेला आहे. याप्रमाणे सिम्बॉलिक फॉर्म झालेला आहे. आता आपल्याला इनपुट आउटपुट टेबल तयार करायचं आहे. पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहेत. पी क्यू आर 1 1 1 1 0 0 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0. निगेशन आहे का? निगेशन नाही आहे. पी और क्यू हा कॉलम करू. पी और क्यू हा कॉलम तयार करू. पी आणि क्यू दोघांचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे? ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच आपल्याला 0 घ्यायचं आहे. दोन्ही 0 पाहिजेत. येथे आहेत, येथे आहेत तरच 0 घ्यायचं आहे. दोन्ही 0 असेल तर 0 ऑरसाठी, दोन्ही 1 असेल तर 1 अँडसाठी. बाकीचे रीडिंग 1 येतील. हा कॉलम झाल्यानंतर हा पण कॉलम तयार करू आपण. क्यू ऑर आर, क्यू ऑर आर. क्यू आणि आर दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच 0. या दोन कॉलममध्ये दोन्ही 0 आहे, 0 येथे आहे तर 0 अदरवाईज 1. तसं नसेल तर 1. आता हा कॉलम करू. आर ऑर पी, आर ऑर पी. आर कॉलम, पी कॉलम, आर कॉलम आणि पी कॉलम दोघांचं ऑर घ्यायचं आहे म्हणजे डिसजंक्शन. ऑरसाठी दोन्ही 0 पाहिजेत. दोन्ही 0 आहेत तरच 0. दोन्ही 0 आहेत तरच 0 अदरवाईज 1. आता या दोघांचं आपण काय घेऊ? अँड घेऊ. नंतर या अँड याबरोबर घेऊ आपण. या दोघांचं अँड घेऊ आपण. पी अँड क्यू, पी अँड क्यू त्याचं अँड घेऊ आपण क्यू ऑर आर बरोबर. सॉरी हे ऑर आहे. पी ऑर क्यू त्याचं अँड घ्यायचं आहे आपल्याला क्यू ऑर आर बरोबर. पी ऑर क्यू म्हणजे हा कॉलम आणि क्यू ऑर आर हा कॉलम दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी 1 1 असेल तरच 1, 1 अँड 1 असेल तरच 1. टी टी असेल तरच टी, एफ एफ असेल तरच एफ बरोबर आहे. त्याप्रमाणे 1 1 असेल तरच 1, 0 0 असेल तरच 0. हा रूल अँडसाठी, हा रूल ऑरसाठी. या दोन कॉलमचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. 1 1 असेल तरच 1. येथे 1 आहे 1, येथे पण आहे 1, येथे आहे 1 अदरवाईज 0. बाकीचे रीडिंग 0. पहा आता एवढा कॉलम आहे आपल्याकडे. हा पण कॉलम आहे आपल्याकडे. आर और पी दोघांचं अँड घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं अँड घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे येथे पूर्ण पॅटर्न येणार आहे. पूर्ण पॅटर्न इथे लिहून घ्या. पी ऑर क्यू. पहा शेवटच्या कॉलममध्ये दिलेला पूर्ण सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे. आता हा कॉलम आणि आर ऑर पी हा कॉलम दोघांचं अँड घ्यायचं आहे आपल्याला बरोबर आहे. हा कॉलम एवढा झालेला आहे आपल्याकडे. हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी 1 1 असेल तरच 1. येथे आहे दोन्ही 1 1 असेल तरच 1 घ्यायचं आपल्याला. येथे काय येणार आहे? आर ऑर पी. आर आणि पी दोघांचं आपल्याला ऑर घ्यायचं आहे. दोघांचा ऑर म्हणजे 0 0 असेल तरच 0,
येथे 0 0 आहे 0, येथे नाही आहे म्हणजे हे 1 येणार आहे. आता या दोन कॉलमचा विचार करू आपण. 1 1 असेल तर 1, अदरवाईज 0, बाकीचे रेडिंग 0 मिळतील. जी मोठी लाईन आहे त्याकडून ॲरो असा आपल्याला दाखवायचा आहे. पूर्ण सर्किटला ॲरो असा फिरणार आहे या मोठ्या लाईनच्या डायरेक्शनने आणि लॅम्पकडे येणार आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.